तर असे निर्मळ साहेब आणि त्यांच्या समोर श्री भोगळ साहेब हे जे सिव्हिल इंजिनियर म्हणून त्यांना पुण्यात काम केलं होतं, आता सध्या ते रिटायर आहेत, राहायला शिकारपूर आहेत आणि ते त्यांच्या समोर या ठिकाणी आपल्या शाळेत आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचा जोरात टाळ्यावर स्वागत करायचे. कार्यक्रमाच्या परिषदेमध्ये मी सांगतो या ठिकाणी श्री मुरगळ साहेब आपल्याला व्याख्यान दिलं आहे. त्या व्याख्यानातून नंतर त्याला काही प्रश्न विचारतील. प्रश्नाच्या नंतर आपल्याला ज्यांना उत्तर सांगता येईल त्यांना पटकन माहिती उत्तर सांगायचं. प्रश्न अति सोपे असणार आहेत, परंतु आपल्याकडे रिस्पॉन्स असला पाहिजे आणि शेवटपर्यंत आपण कार्यक्रम अतिशय शांतपणे व्यवस्था करायचा. त्यानंतर त्यांच्या मुक्ताई विश्वेश्वर प्रतिष्ठान प्रबोधन व संशोधन केंद्र यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना अनेक पुस्तकं किंवा इतर काही पुस्तकं देणार आहेत. ज्यांना उत्तर सांगते त्यांना पुस्तक भेटणार आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम कसे असणार आहे. मी सर्वप्रथम आपल्या शाळेत मुख्यमंत्री सर यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात प्रस्तुत करू. आजचा जो म्हणजे आपला जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय ज्ञानेश्वर मिरगुले, खरं तर ते उत्तम पत्रकार आहेत. ज्यावेळेस ऑफिसमध्ये आम्ही बसलो, मी आलेलं त्यांना कुठेतरी पाहिलं असं मी त्यांना म्हटलो. लवकर लक्षात नाही आलं, परंतु आपल्या विद्यालयाचा फंड विद्यार्थी आहे बघा, त्याला स्वरचित कवितेचं पुरस्कार आपल्याला शिक्षक भवन सरेगाव या ठिकाणी दिला. त्यावेळेस तुम्ही तिथे उपस्थित होता. फंडला आठवत असेल कदाचित ही व्यक्ती, त्या ठिकाणी त्यांचा आपण सत्कार केला होता. म्हणजे उत्तम प्रकारचं पत्रकार, त्यानंतर युट्यूब चॅनल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये की जेणेकरून त्या क्षेत्रातून समाज परिवर्तन घडवणं हा मेन उद्देश त्यांच्या संस्थेने ठेवलेला. त्यांची संस्था आहे श्री मुक्ताई विश्वेश्वर प्रतिष्ठान प्रबोधन व संशोधन केंद्र. यातनं एक त्यांना स्वतःला मानसिक आत्मिक समाधान निश्चितपणे मिळतात. परंतु हे समाधान केव्हा मिळेल, जेव्हा आपल्यामध्ये परिवर्तन होईल तेव्हा मिळेल. अनेक विषयावरती ते व्याख्यान देतात. त्यांचा विशेष भर म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रावरती आहे. असे मिळवले साहेब या ठिकाणी दिले. त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यावर हाताला स्वागत करूया. मिळवले साहेबांना मी सांगेल की निश्चितपणाने इथला जो परिसर जो आहे तो आम्ही म्हणजे स्वरचित आहे. म्हणजे स्वरचित याचा अर्थ काय की आम्ही जे निर्माण केलेलं आहे. आमचे प्रत्येक इथून पाठीमध्ये आधी माझे विद्यार्थी त्यांचा हातभार या शाळेसाठी लागलेला आहे. इथली रचना जी आहे ती आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी तयार केलेली आहे. कुठूनही कोणत्या प्रकारचं बाह्य मदत न घेता आपल्या स्वकष्टातून या सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत आणि म्हणून हा निसर्गरम्य परिसर या ठिकाणी तयार झाला. सांगायचा विषय म्हणजे की गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये तालुक्यामध्ये 3रा क्रमांक आलेला आहे. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये आमची शाळा त्या पद्धतीने काम करते. आणि विशेष म्हणजे रांजणगाव, कारेगाव आणि बाबूसर या ठिकाणी हे विद्यार्थी येत आहेत. आणि दुसरं म्हणजे की इथं वारकरी संस्था पण आहे. या वारकरी संस्थेचे काही 20-25 विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आहेत. म्हणजे हा सगळा भाग मी काढून मुद्दा सांगतो की आपल्याला माहित असलं पाहिजे की नेमकी ग्रामीण भागामध्ये शाळा आहे आणि इथले फक्त 50 विद्यार्थी आहेत. बाकीचे जवळ 100-125 विद्यार्थी हे बाहेर येत आहेत. असं अधिक वेळ घेत नाही. आपल्याला या ठिकाणी आमच्या मुलांना मार्गदर्शन करायचे. त्याचबरोबर जे कॅमेरामॅन आहेत भगवान साहेब, हे त्यांच्या बरोबर नेहमी सतत असतात. त्यांचे मार्गदर्शन या ठिकाणी लागू आहे. दोघांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव थांबवतो. जय महाराष्ट्र. या ठिकाणी हा कार्यक्रम आपण जुन्यामध्ये गेला होता, पण काही पावसाच्या कारणामुळे इतर काही कारणामुळे
सण तो कार्यक्रम शक्य झाला नाही. नावामध्ये आले मी आपल्या सर्वांना करायला त्याप्रमाणे श्री साहेब यांचा हेडिकरी सरांचे भगवान सत्कार करायचा आहे. नंतर चला पटकन लवकर. त्या सर्वांना काही समज असलेले करूयात. संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळलेल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की, जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा, होऊ दे माणूस जागा. मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी, मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी. ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. भांबर्डे विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, बापाच्या विचारानं मुलगा चालत नाही, बाप लेकांच्या विचारानं घर चालत नाही. पण आज 700 वर्ष हा महाराष्ट्र फक्त संतांच्या आणि शिवरायांच्या विचारानं चालतोय. जोपर्यंत हे विचार असतील तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहेत. म्हणून संतांचे आणि शिवरायांचे विचार तुम्हाला माहिती आहे. 1983 साली, 1983 साली तुम्ही नसाल त्यावेळेला भिवंडीमध्ये दंगल झाली. एक मुस्लिम समाजाची मुलगी ग्रॅज्युएट झाली होती. पीटी उषाचा आदर्श घेऊन त्याला क्रीडापटू बनायचं होतं. ती मुलगी सरळ रेषेमध्ये चालताना नाकापुढे बघून चालत होती, कुणाकडे बघत नव्हती. पण तिच्या समाजाची आणि सगळ्या समाजाची मुलं त्या सुंदर मुलीवर जळत होती, त्याला छेडत होती, जाताना शिट्ट्या मारत होती. आणि ती मुलगी कुणाकडे पाहत नव्हती, कारण त्याला आपलं करिअर करायचं होतं. करिअर करत असताना मुलं त्याला छेडायची, त्याला शिट्ट्या मारायची, ती बघत नव्हती. सरळ तिचं ग्रॅज्युएट झालं. ग्रॅज्युएट झाल्यावर 1983 साली भिवंडीमध्ये दंगल उसळली. आणि त्या दंगलीमध्ये कोण असतं? टुकार, बेकार, ज्यांना काही कामं नाहीत, जे बेकार फिरतात अशी पोरं पुढारी कामाला लावतात. दंगल उसळली आणि दंगल उसळल्यावर इकडल्या बाजूला हिंदू समाज, तिकडल्या बाजूला मुस्लिम समाज एकमेकावर दगड मारत होते. दगड मारत असताना आमच्यासारख्या एका पत्रकारानं एका बाजूला गेलं आणि मुस्लिम समाजाचं एक पोरग दगड मारत होतं. त्याला विचारलं, अरे काय झालं, नेमकी काय भानगड आहे? ते पोरग म्हणलं, मेरे को नहीं मालूम, बडे मियाँ बोला इकडे पत्थर डाला. त्याला काही माहित नसतं दंगल का घडायची. दुसऱ्या बाजूला जाऊन एका पत्रकारानं पलीकडल्या मुलाला विचारलं. तो छत्रपती शिवरायांच्या जय जयकार करत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत दंगल मारत होता, दगड मारत होता. त्याला पत्रकारानं विचारलं, अरे नेमकी कशामुळे दंगल झाली, काय कारण? त्यालाही माहित नव्हतं. तो म्हणला, आमच्या नेत्यानं सांगितलं म्हणून दगड मारतोय. मुलांनो, या ठिकाणी जी दंगल करतात ना, त्याला त्या समाजाची कशाची काही घेणं देणं नसतं, काय कारण माहित नसतं. त्यांना गीता, बायबल, पुराण याच्याशी काही संबंध नसतं. हे दंगल कोण करतात? दंगल कोण करतात? जो कभी गीता, पुराण, बायबल नाही पडते वही दंगल करते. मग मला सांगायचं तात्पर्य, ती मुलगी त्या वेळेला नेमकं त्या दंगलखोरांनी ठरवलं, अरे आता दंगल झाली, दंगलीमध्ये हात धुवून घ्या, कुणाची लुटालूट करा, कुणाला काय करा. त्यावेळेला ती मुलं, जी टुकार मुलं, 10-15 मुलं त्या मुलीची छेडाछेड करत होती. ती मुलं नेमकी त्या मुलीच्या घराकडे पळत निघाली. त्यांना वाटलं आता हात धुवून घ्या, बरं झाले, आता काही कुणाला आपल्याला विचारू शकत नाही. दंगलीमुळे कुणी विचारू शकत नाही. ती मुलं त्या मुलीच्या घराकडे पळाली. त्या मुलीने पाहिलं, अरे ही मुलं आपली छेडाछेड करतात, आपल्या घरात येतात, नेमकी काय भानगड? ती मुलं पळाली. जशी ती मुलं जवळ आली तशी ती मुलगी बाहेरच्या मागच्या दरवाजानं बाहेर पडली, पळत सुटली. ती मुलं आत घुसली, तिच्या माग लागली. 2 किलोमीटर ती मुलगी पळत होती. कोणत्या घरात घुसावं काही प्रश्न पडला होता, काही तिला कळत नव्हतं. ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत पळत होती. मुलांनी तिचा पाठला करत होता. ती क्रीडापटू होती, ती त्यांच्या बापालाही ऐकली नाही. पळाली एका लहानशा गल्लीमध्ये घुसली. कोणत्या घरात घुसावं त्याला कळत नव्हतं. एकदा शेवटच्या गल्लीमध्ये घुसली, दमछाक झाली होती, घामाच्या धारा गळत होत्या. आणि त्याच वेळेला त्या मुलीने एका घरामध्ये डोकावलं. डोकावर तिने एक तरुण पाहिला आणि डोकावल्यावर तिने दरवाजा वाजवला. त्या तरुणानं दरवाजा उघडला.
ती मुलगी धाडकन आतमध्ये घुसली, आतून कडी लावली आणि कडी लावून ती मुलगी कटकन ती कॉट होती त्या कॉट खाली शिरली. 2 तास पळून पळून मुलगी दमली होती. दमल्यानंतर ती मुलगी जशी कॉट खाली शिरली 15-20 मिनिटांमध्ये ढाराढोर झाली. रात्रीचे 11, 12, 2 वाजले आणि ती मागची मुलं सारखी ह्या गल्लीतून येत होती आणि त्याला खिडकीतून विचारत होती, अरे लडकी आई क्या? बोला नहीं आई. बोला आई तो नहीं आई तो किधर गई, जमी खा गई, आसमा हो गया, किधर गई? त्यावेळेला ती मुलं रात्रभर त्याला शोधत होती. ती मुलगी खाली झोपी गेली. झोपी गेल्यावर सकाळच्या वेळेला आरामशीर 5-6 वाजता जागी झाली. आळ्या पिळ्या दिल्या वाघिणी वाणी त्या घराच्या बाहेर निघाली आणि निघाल्यावर त्याच्याकडे जेव्हा बघितलं तो मुलगा खिडकीमध्ये राखण करत होता आणि त्यावेळेला ती म्हणली, सॉरी भैया माफ करना. म्हणला काय का सॉरी? आरामशीर सोयी, रातभर आरामशीर सोयी, तू रात्रभर आरामशीर झोपली आणि मी तर उभा आहे. पण मला सांग, ती मुलं तुझ्या मागं लागली होती, तुझी इज्जत लुटणार होती, तू माझ्या खोलीमध्ये घुसलीस आणि माझ्या खोलीमध्ये ज्या वेळेला घुसलीस त्या वेळेला तुला माझी भीती वाटली नाही? मी एकटा होतो, तू कॉट खाली मला आयती सापडली होती, मी तुझं काहीही करू शकत होतो. पण ती मुलगी म्हणाली नाही भीती वाटली. तू म्हणला का नाही वाटली? काय कारण? ती मुलगी म्हणली, मी पळत होते, 2 तास पळून पळून थकले, सगळ्या घरामध्ये डोकावत होते, डोकावताना मला कोणत्याही घरामध्ये घुसावं वाटलं नाही. पण ज्या वेळेला तुझ्या खिडकीजवळ आले आणि तुझ्या खिडकीमधून आतमध्ये डोकावून पाहिलं त्यावेळेला तुझ्या खिडकीतून पाहिलं, तुझ्या भिंतीवर एका राजाचा फोटो होता. कोणत्या राजाचा फोटो असेल? छत्रपती शिवरायांच्या फोटोवर मुली इतका विश्वास करतात. ती मुस्लिम समाजाची मुलगी होती, पण तिनं छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचला होता की कल्याणच्या सुभेदाराची सून बहीण मानून परत केली होती. 4 किलोमीटरवर तंबू पडला होता, तुम्हाला गोष्ट माहित आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सोनाला तंबू सहित नेला. आबाजी सोनदेवनं राया शिवरायांपुढे हजर केलं आणि राजांना म्हटलं, राज तुम्हाला त्या खजिन्याबरोबर नजराणा आणलाय, सुंदर नजराणा. आणि त्यावेळी राजांना पाहिलं आणि राजे आबाजीवर खवळले, आबाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आम्ही जर शत्रूप्रमाणे लोकांच्या लेकी बळीची इज्जत घ्यायला लागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय उरला? जा आपली बहीण बेटी मानून तिला बाई इज्जत चोळी बांगडी करून सुभेदाराच्या घरी पोचवा. 4 किलोमीटर तंबूवरती मुलगी परत नेण्यासाठी बिछाना त्यावेळेला छबिना केला. छबिनामध्ये ती सुभेदाराची सून बसवली आणि परत 10, 15, 20 मावळे घेऊन सुभेदाराच्या घरावाड्याकडे निघाले. त्यावेळेस सुभेदाराच्या वाड्यामध्ये मातम मारला होता, सगळा खजिना लुटलेला होता, हार झाली होती. परंतु त्यांना दुःख नव्हतं, परंतु याचं दुःख होतं की आपली सुंदर अशी सद्गुणी सून त्या मावळ्यांनी पळवून नेले. त्याचं दुःख मातम मारला होता. तिचे भाऊ सगळे दुःखात जुबाळलेले होते आणि त्याच वेळेला त्या सैनिकांनी पाहिलं की अरे कोणते तरी 15-20 मावळे आलेत आणि तिकून छबिनाबास तिथं येतोय आणि त्या पालखीमध्ये कुणीतरी आलंय. त्यांनी पाहिलं तसं मुस्लिम समाजाचे 40-50 जवान तलवारी उपसल्या आणि त्या मावळ्याकडे धावत सुटले. जसे धावत सुटले आणि ज्या वेळेला ते जवळ गेले तलवारी त्यांच्यावर उगारणार, त्याच वेळेला ती सुभेदाराची सून छबिन्यामधून खाली उतरली आणि त्यांना सांगितलं, मत मारो म्हणे, शिवाजी देव है, शिवाजी गॉड है, शिवाजी भगवान है, उन्होंने मेरी अपनी बहन बेटी का सम्मान देके मुझे वापस भेज दिया. शिवाजी देव आहे की ती मुस्लिम समाजाची सुंदर स्त्री म्हणाली. त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे त्या सुंदर स्त्रीला ज्या वेळेस शिवरायांनी पाहिलं, काय वाक्य आहे ते, रायगडाच्या पाषाणातून शब्द असून येते, अशीच असती माता आमची सुंदर रूप होती, आम्ही सुंदर बनलो असतो. बदले छत्रपती म्हणजे त्या मुलीमध्ये, सुंदर मुलीमध्ये आपली माता दिसली. माता बहिणीला इज्जत देणं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी आणि संतांनी शिकवलं. आणि ज्या वेळेला ती खाली उतरली आणि मग त्यांना थांबवलं, ती परत गेली, मावळे परत आले. ही वार्ता सगळीकडे पसरली. अरे छत्रपती शिवरायांनी त्यावेळेला राजे रजवाडे म्हणजे लोक गोरगरिबांच्या लेकी बाळी म्हणजे त्यांना आपल्या बापाची जागर वाटत होती, लोकांच्या इज्जत लुटायचं हाच त्याचा राजे रजवाड्यांचा धंदा होता. परंतु ही वार्ता ज्या वेळेला सगळ्यांना कळली, छत्रपती शिवरायांना कल्याणच्या सुभेदाराची सून एवढी सुंदर अशी देखणी सून परत केली, ही वार्ता सगळीकडे कळली. आणि त्यावेळेला शाहीर असायचे, कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट झाली का ते पोवाडे गायचे, तर ताड बसा. जीवनामध्ये 2 तास, तुमच्या जीवनामध्ये 2 तास महत्वाचे असतील. त्यातला एक हा तास आणि एक दुसरा तास कोणता माहितीये का? दुसरा तास कोणता माहितीये बाई? आता तुझं वय 15 वर्ष आहे, अजून 10 वर्षांनी तुम्ही 25 वर्षाच्या व्हाल.
त्यावेळेला तुमच्या पुढे बाहुला किंवा बाहुली उभी केली जाईल आणि ब्राह्मण काका मध्ये पडदा धरून मोठ्या नारोळ देईल, शुभमंगल. तो तुमचा दिवस शुभ व्हायचा असेल तर ह्या एका तासातला एक चांगला विचार घ्या. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा वागण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातला प्रत्येक जण जीवनामध्ये मोठा चांगला आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेला आहे. तर मी आता काय सांगत होतो, आहे का लक्ष तुमचं? काय सांगत होतो? त्यावेळेला पोवाडे गायचे. 1962 साली भारत आणि चीनचं युद्ध झालं. आपल्या सैनिकांची पिछेहाट होत होती. पिछेहाट होत असताना आमच्या पाबळ, केंदूर, कानूर भागामधून नवीन मुलं तिथं न्यायली जायची, सैनिकामध्ये भरती करायची आणि आपल्या सैनिकांची पिछेहाट होत असताना आपले शाहीर त्यावेळेला आमच्या सैनिकांना आधार देण्यासाठी पोवाडे गायचे. पोवाड्या काय होता तो माहितीये का? 2 वेळी ऐकणार का? हिमालयाच्या सरहद्दीवर गाडी गाठवा, मातृभूमीच्या तरुण वीरांनो भारत आपला टेकवा, लालचिनी पिटवा. पोवाडे गायचे आणि ते पोवाडे गायल्यामुळे आमच्या सैनिकांना उत्साह यायचा, थोडीशी उमेद वाटायची आणि लढायची. त्यावेळेला कशी बशी आपण ती लढाई थोडक्यामध्ये निभावली. आणि तसे पोवाडे शिवरायांनी, छत्रपती शिवरायांनी सुभेदाराच्या, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत नेलं. एवढी सुंदर सून परत पाठवली. ते शाहिरांनी हेरलं आणि शाहिरांनी पोवाडे गायल्यावर त्यांना बिदागी मिळते. राजवाड्यासमोर गेले आणि पोवाडे गायला लागले. सुराव मंदी शूर शिवाजी महाराजांचे गुण, बहीण मानून परत्र केली सुभेदाराची सुनजी. असं होणार नाही कुणी, असा झालाच नाही कुणी वीरांचा धन. आणि हे सईबाईंनी ऐकलं, हे पोवाडे गायले. सगळा इतिहास काय झालं होतं सगळं राजवाड्यामध्ये सईबाईंना कळलं. सईबाई कोण होती? पत्नी होती, बरोबर. सईबाईंना कळलं आणि त्यांनी एकांतामध्ये शिवरायांना विचारलं, राज एवढी सुंदर स्त्री तुमच्या समोर आली असताना तुम्हाला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही? तिच्याविषयी काहीच प्रेम वाटलं नाही? त्यावेळेला शिवाजीराजे म्हणले, सई, प्रेम हे दिसण्यावर नसतं, प्रेम हे असण्यावर असतं. प्रेम हे तुमच्या देखाव्यावर नसतं, स्वभावावर असतं. प्रेम शरीरावर नसतं, मनावर असतं. प्रेम, खरं प्रेम कसं असतं माहितीये का? तुम्ही शेळ्या मेंढ्या पाहिल्या? शेळ्या मेंढ्या जे कोकराचं असतं, बकरावर, शेळी मेंढीवर ते खरं प्रेम. सैनिकाचं असतं देशावर ते खरं प्रेम. शेतकऱ्याचं असतं काळ्या मातीवर ते खरं प्रेम. आईचं असतं लेकरावर ते खरं प्रेम. आणि भावाचं असतं बहिणीवर ते खरं प्रेम. बाकी प्रेम काही नसतं. ती फक्त शारीरिक वासना असते. प्रेम नसतंच मुळे. प्रेम दिसण्यावर नसतं, प्रेम तुमच्या असण्यावर असतं. तर ताड बसा. लहान मुलीवर अत्याचार होतात. तुम्ही पेपरला बातम्या वाचता, लहान मुलीवर अत्याचार होतात. ते का होतात? तर त्याच्यामध्ये काय होतं, जाऊ दे, हा विषय आपण नंतर घेऊ. मी तुम्हाला रामायण सांगणार आहे मुलींसाठी. परंतु आता मी काय सांगत होतो, तुमचं लक्ष काय झालं? एका शाळेमध्ये रामायणाचा दिवस होता. सरांनी सांगितलं रामायणावर बोला, रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सगळं सांगितलं. आणि रामायणामधून खूप शिकण्यासारखं आहे. रामायणामधून इतकं शिकण्यासारखं आहे. रामायण म्हणजे फक्त लढाई नाही, कोणतं अस्त्र नाही. रावणानं कोणत्या अस्त्रानं मारलं ते नाही. तर रामायणापासून खूप शिकण्याचं आहे. पुढे तुम्हाला 3 सायन्स बघा, कोणते साईड आहेत पुढं. आर्ट, कॉमर्स, BBA, BCA, सायन्स, बऱ्याच तुम्हाला हे निघाल्यात. प्रत्येक विषयामध्ये रामायणामधून घेण्यासारखं आहे. रामायणामधून एवढं घेण्यासारखं आहे. रामायणामध्ये एक पात्र होतं माकड. ते माकड सामान्य नव्हतं. ते माकड गेलं, लंकेमध्ये गेलं, झाडावर बसलं, अंगठी टाकली, सीताबाईच्या हातामध्ये अंगठी. माकडाला सीताबाईंनी वर पाहिलं आणि त्याच वेळेला त्या रावणाच्या सैनिकांना त्या माकडाकडे पाहिलं. अरे, कोणतं तरी माकड अंगठी टाकली. त्या माकडाला पकडलं, रावणाच्या समोर हजर केलं. रावण सिंहासनावर बसला होता. रावणाचं सिंहासन एवढं होतं, परंतु ते माकड सामान्य नव्हतं. त्याने आपल्या शेपटाचे एटोळे करून रावणाच्या डबल उंच सिंहासन केलं आणि त्याच्यावर बसला. रावणाला राग आला. अरे मरकट, आपल्या शेपटाचा एवढा माज दाखवतोय. जा रे म्हणले, सगळ्या चिंध्या कपडे गोळा करूना याच्या शेपटाला गुंडाळा, शेपूट आतरा, शेपटाला गुंडाळा आणि पेटवून द्या. याच्या शेपटीचा माज मोडूया.
शेपटीचा माज मुड्या म्हणलं सैनिक पळाले, सगळ्या चिंध्या आणल्या, अर्धही शेपूट भेटलं नाही. आणि म्हणले जा लंकेतल्या सगळ्या साड्या आणा. सगळ्या साड्या आणल्या, तरीही एका साडीचं अंतर उरलं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या आईच्या आजीच्या कपाटामध्ये एवढ्या साड्या आहेत. मी एक कार्टून बघितला, त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. त्यावेळेचा काळ जुना होता फार, तर 1-2 साड्या, एखादी साडी ती धुवून वापरायची. परंतु आता आजीच्या कपाटामध्ये कार्टून बघितला, आजीला वाटलं की लग्नाला शालू घातला होता, तो शालू सगळ्यात खाली होता, तो शालू ओढावा आणि आज तो घालावा. तिचा 50वा वाढदिवस होता लग्नाचा. तिनं विचार केला, शालू खालून जसा ओढला तशी वरली थप्पी तिच्या बोकांडी पडली. म्हातारी खलास. काही गरज नसताना महिला म्हणणार मला या सणाला साडी पाहिजे, त्यास कशाला मारायला पाहिजे. आपलं घर मारवाड्याची भरती करायला भांडी साड्या, एवढा आपला समाज, हिंदू समाज याच्यातच गेलाय. आणि त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. एका साडीचं अंतर उरलं, जा सीतामाईची साडी आणा. कुणीतरी आठवण केली सैनिकांनी, सैनिक तिकडे जायला निघाला. तसं त्या माकडानं ऐकलं आणि शेपूट आकसून घेतलं आणि म्हणले अरे शेपूट कमी झाले, जा म्हणले आता राखेलची कॅन्ड आणा. 15-20 कॅन्ड आणली. ते 2 किलोमीटर शेपूट अंतरलं होतं, त्याच्यावर अख्खं राखेल ओतलं आणि 10-15 सैनिकांना माची दिल्या. सगळं शेपूट पेटवलं. जसं शेपूट पेटवलं तसं ते माकड उड्डाण केलं आणि रावणाच्या वाड्यावर असा त्यानं परिता फिरवला, टेंबा फिरवला. रावणाच्या वाड्यावर, सैनिकांच्या होड्यावर, सरदारांच्या सगळ्या लंकेमध्ये अर्ध्या तासामध्ये प्रत्येक घरावर त्यानं टेंबा फिरवला, घर पेटवलं आणि अर्ध्या तासामध्ये त्यांनी अख्खा लंका जाळली. आता तुम्हाला विषय आहे आर्ट, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, कॉमर्स, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आणि BBA, BCA, बिझनेस मॅनेजमेंट. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी श्रमशक्ती, कमीत कमी भांडवल वापर, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा, हे प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला आहे. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, डेबिट क्रेडिट, जमा खर्च. मी कॉमर्सचा माणूस आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मला सांगा त्या रावणाचं जे लंका जाळायला त्या माकडाचा किती खर्च झाला होता? युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे ना. आपल्या देशाचं 20 वर्षाचं बजेट एवढा खर्च झालाय, तरी कुणाची हारजीत पूर्ण नाही. मग त्या माकडाचा किती खर्च झाला, त्याने किती मिनिटामध्ये लंका जाळली, किती खर्च झाला? त्या साड्या कुणाच्या होत्या? बाई तुझ्या आजीच्या होत्या का? कोणाच्या साड्या होत्या? काय एका शाळेमध्ये मी हे रामायण याच्यासाठी सांगतोय, लक्ष. मी अख्खं रामायण सांगितलं त्या शाळेमध्ये आणि मी बघितलं एक मुलगी दुसऱ्याला मारत होती आणि ते मागचं तिसरीकडेच बघत होतं. ते मग बघत होतं कोणता डोळा आपल्या, त्याचं लक्ष कोणता डोळ्यात, कोण आपल्याकडे बघते. मग तुमचं लक्ष काय आहे? तुमचं लक्ष सध्या TV, मोबाईल, DJ, पाटलांचा बैलगाडा, काय लक्ष आहे तुमचं? तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष आहे शिक्षण. क्षणाला शिकायचं असतं. शिक्षण या शब्दाची फोड करा. शिक्षण म्हणजे क्षणाला शिकायचं आहे. तुमच्या इथे एक वाक्य बघा त्या फळ्यावर, शिक्षणाची बीज जरी कटू असली तरी त्याची फळं गोड असतात. पण ती कटू आपल्याला औषध घ्यावं लागतं, तेव्हा आपली बिमारी संपते. सुविचार काही फळा भिंतीवर लिहिण्यासाठी नसतात, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो जरा तहाट बसा, कारण येत्या 1 तासामध्ये तुमची बॅटरी मी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, तुमचा तो दुसरा तास यशस्वी होण्यासाठी या तासातला एक चांगला विचार घ्या. कारण काय झालंय मुलांना, जरा कान खोलून ऐका. आजकाल प्रत्येक गावामध्ये शोकांतिका आहे, प्रत्येक गावामध्ये सामाजिक प्रदूषण आहे. 10% मुलांची लग्न होत नाहीत. 10% मुलं बेकार आहेत, बिगर लग्नाचे. म्हणून मुलांसाठी मी खास आलोय. मुलांनो जरा तहाट बसा. आणि ती मुलं कोणती माहित आहेत? ती मुलं कोणती? तर ती आता अभ्यासामध्ये टंगळमंगळ करतात, सरांचं ऐकत नाहीत, पाटलांच्या बैलगाड्यामध्ये 4 दिवस राडा करतात आणि आपलं करिअर घडत नाहीत. आपलं करिअर घडवण्या इतकं महत्वाचं काहीच नाही. म्हणून मी मुलांसाठी आलेलो आहे. तुम्हाला जर तुमचं शुभ मंगल व्हायचं असेल, आजचा कामाला लागा. कारण 10% मुली कमी आहेत. म्हणून मुलांनी आता आपलं करिअर करा. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तर जीवनाची शर्यत तुम्ही जिंकणार आहे. पहिलीला एक तुम्हाला गोष्ट होती, 2 लहानपणाची शर्यत लागते आणि त्याच्यामध्ये कोण जिंकतं?
हा मग ससा चपळ होता तरी कासव का जिंकलं? तर ते थांबलं नाही, त्याला आळस आला नाही, कंटाळा आला नाही. मग त्या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? थांबायचं नाही, रोजच्या रोज अभ्यास गृहपाठ होमवर्क केला तर तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहे. शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. मुलांना शून्याला काय किंमत नसते, पण शून्याच्या माग जर एक शिक्षण तुम्ही ठेवलं तर 10 होतो. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. स्वर्ग कोणी पाहिलाय का? जाऊन आले का स्वर्गातून? नाही ना. स्वर्ग कोणी पाहिलाय? लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि शिक्षणाची संधी एकदाच आहे. ज्यावेळेला धनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे शिक्षणाचा गेलेला 1 आठवडा 1 तास सुद्धा परत येऊ शकत नाही. म्हणून या संधीचं सोनं करा. आणि कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत, 12 मजली इमारती पाहिजे का तुम्ही? 12, 15, 10 बरोबर, 10, 12, 15 कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. 10वी पर्यंत शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे आणि तो पक्का करण्यासाठी क्षणाक्षणाचा उपयोग करा. आणि मित्रांनो, हे शिक्षण फक्त तुम्हाला शालेय शिक्षण इथं मिळतं. इथं काटकोन, त्रिकोण, विशाल कोण शिकवला जातो, पण इथं जीवनाचा दृष्टिकोन तुम्हाला संतांच्या विचारातून आणि छत्रपती शिवरायांच्या विचारातूनच कळेल. तर तुम्ही दिंडीतली पाहिजे, दिंडी मी तुम्हाला पाहिलं, समाज 2च प्रकारे करू शकतो. एक छत्रपती शिवरायांचे विचार आणि दुसरे संतांचे विचार. तुम्ही दिंडी टीव्ही मध्ये पाहिजे का? किती माणसं असतात? किती असतात? 2000. 25 लाख लोक यावर्षी दिंडीला होते. तुम्ही अशी एखादी बातमी वाचली का? पेपरला रोज बातमी असते का लहानशा मुलीवर, चिमुरडीवर अत्याचार झाला? अशी तुम्ही बातमी वाचली का 20 दिवसाच्या दिंडीच्या काळामध्ये? का दिंडीमध्ये 25 लाख लोक एवढ्या गर्दीमध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार झालाय? होत नाही. संतांचे विचार असतात. तिथं माऊली माऊली, प्रत्येकाला माऊली म्हणून, लहान मुलाला सुद्धा माऊली म्हणून पाया पडलं जातं. आणि हे 25 लाख लोक पंढरपुरामध्ये 20 दिवस इथं रस्त्यानं चालत असतात. ज्ञानोबा तुकारामचा गजर करत चालत असतात. ज्यावेळेला पंढरपूरमध्ये दिंडी पोहोचते त्यावेळेला वाखरीपासून मंदिरापर्यंत लाईन लागलेली असते. मुंगी शिरायला जागा नसते. आणि आपला हा सोहळा पाहण्यासाठी तिकडं मोहोळ क्रॉस पासून इकडं मंदिरापर्यंत आणि इकडं वाखरी पासून मंदिरापर्यंत वारकऱ्यांची लाईन लागलेली असते. मोठा रोड आहे दोन्ही बाजूला. इकडल्या बाजूला दोन्ही बाजूनं, एका बाजूला ज्ञानोबायांची दिंडे, दुसऱ्या बाजूला तुकोबरायांची दिंडे, अनेक दिंड्या त्यांच्या मागून चालत असतात. आणि मधल्या डिवायड्यावर आपल्या म्हाताऱ्या बाया तो सोहळा बघण्यासाठी, कारण त्यांना तिथं बघायचं असतं, त्या दिंडीमध्ये ते नाचू शकत नाहीत, अशी म्हातारी बाया आमच्या त्या सोहळा डिवायडर असतो रोडचा, त्या डिव्हायडरवर उभ्या राहून बघत असतात. एखाद्या बाजूला ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीचा गजर असतो, एखाद्या बाजूला फुगडी खेळतात, एखाद्या बाजूला आनंदानं राहतात, एखाद्या बाजूला भारूड चालू आहे, भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, सगळे आनंदाने नाचतात. आणि ते फॉरेनहून त्यावेळेला आमचा हा सोहळा पाहण्यासाठी 15 ते 20 हजार लोक बाहेरच्या देशातल्या त्या फॉरेनच्या स्त्रिया अर्ध्या कपड्यातल्या, कट कपड्यातल्या बघत असतात. त्यांना नवल वाटतं, त्या फॉरेनच्या लोकांना नवल वाटतं, अरे आमच्याकडे साधी मिरवणूक निघाली, आमच्याकडे साधी वरात असली, वरातीमध्ये 2 गटामध्ये भांडणं होतात, मारामाऱ्या होतात. एखादी मिरवणूक असते, एखादी जर मिरवणूक असली, एखादी सणाची वाराची किंवा कसली धार्मिक मिरवणूक असली, तर त्या वेळेला त्या मिरवणुकीमध्ये 2 गटामध्ये मारामाऱ्या होत्या, दंगल होतात. आणि तर 25 लाख लोक यांच्यामध्ये एकमेकाला जरी पाय लागला तरी पाया पडतात. आणि एवढा आनंद, कसला आनंद मिळतो, एवढा आनंदाने का नाताची लोक त्या फॉरेनच्या लोकांना कळत नाही. त्यांना नवल वाटतं, आश्चर्य वाटतं. आणि ती हाफ कपड्यातली मॅडम आमच्या गावठी बाईच्या, 9वाडी साडीतल्या बाईच्या माग खांद्यावरून डोकावून बघते, तिला नवल वाटतं. आणि ती म्हणते, हो वंडरफुल, हो वंडरफुल. आमची ती गावठी बाई काष्ट्यावाली म्हणते, ए भवानी, हे वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. मग आमचा सोहळा पाहण्यासाठी आमचे संतांचे विचार एवढे थोर आहेत. फक्त तुम्हाला जीवनाचा भवसागर करून जायचा असेल, छत्रपती शिवरायांचे आणि संतांचे विचार डोक्यामध्ये ठेवा. मला सांगा, तुमच्या गावामध्ये सप्ताह होतो? किती जण कीर्तनाला जातात?
सगळे जातात. मी शेवटच्या दिवशी बघितलंय काल्याचे कीर्तन झालं का सगळे लाईन मध्ये असतात. कशाला? भोजन. मुलांनो, भोजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे, जास्त आहे. एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे. पण काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील. 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. त्याचा एक वाक्याचा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये बसला. अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे कोणाचा म्हटलंय बाई? कोणाचा संसार म्हटलंय? तुझे पप्पा मम्मी गुड्डी नुड्डी कोणाचा म्हटलंय? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा संसार म्हटलंय. मी म्हणतो तुम्हाला तो व्यापक स्वरूपाचा अर्थ नाही कळाला, फक्त मर्यादित स्वरूपाचा अर्थ जरी कळाला. अवघाची संसार म्हणजे स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे, एवढं जरी कळालं तरी फार झालं. जो मुलगा 2 अभंग पाठ करेल त्याला मी हरिपाठाचं पुस्तक देणार आहे मोफत मध्ये. मी 25,000 पुस्तक आतापर्यंत वाटलेले आहेत, प्रत्येक शाळेमध्ये वाटतो. पहिले मी सगळ्यांना वाटत होतो, पण बाकीचे काय करतात, इथून नेलं का रद्दीमध्ये टाकतात. म्हणून जो मुलगा 2 अभंग, एक अभंग 38 नंबरचा अवघाची संसार सुखाचा करेन, आणि दुसरा सावता महाराजांचा अभंग आहे कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी. काय अर्थ होतो याचा? सावता महाराजांचं आरणगाव पंढरपूरपासून 20 किलोमीटरवर. ते कधी पंढरपूरला गेले नाही. आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करायचे, कांदा मुळा भाजी पिकवायचे, आणि त्याच्यातच ते भजन करता करता काम करायचे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर द्वारी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराजांनी आपला देव कशात बघितला? कशात देव बघितला? डीजे मध्ये? कशात बघितला? आपल्या कामामध्ये देव बघितला. मग या अभंगातून तुम्ही काय, तुमचा देव कशात आहे सध्या? मग शिक्षणामध्ये आहे. सावता महाराजांनी आपल्या कर्मामध्ये देव बघितला, तसा तुम्ही शिक्षणामध्ये देव बघा. हे 2 अभंग पाठ करा, तुमचं जीवन कधी भंग होणार नाही. अभंग या शब्दाचाच अर्थ असा आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील, 2-5 अभंग पाठ असतील, त्याच्या एका चरणाप्रमाणे वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग मला सांगा, 2 अभंग कोणाचे पाठ आहेत? 2 अभंग कोणाचे पाठ आहेत? 2 अभंग दोघांचेच पाठ आहेत. 2 अभंग 200 पोरामध्ये दोघांचेच पाठ आहे. आणि मला सांगा, ते डीजेचं गाणं कोणाकोणाचे पाठ आहे? शांताबाई. अहो 7-8 वर्षापूर्वी ती शांताबाई आली. दुसऱ्या वर्षी दिसली का? दुसऱ्या वर्षी दिसली का शांताबाई? दुसऱ्या वर्षी आला बाबूराव. मग या डीजेचं ऑर्केस्ट्राचं सिनेमाचं गाणं एकाच वर्षी येतं, एकच वर्ष फेमस होतं, ते तुम्ही डोक्यामध्ये घेता. आणि संतांचे अभंग, संतांचे विचार 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये कीर्तन भजन भारुड काकडा गायले जातात, ते तुम्ही डोक्यामध्ये घेत नाहीत. तुमचं जीवन जर भंग व्हायचं नसेल तर 2 अभंग नक्की पाठ करा. आणि अभंगाचा फायदा सांगू तुम्हाला बघा, कुणाला 80-90% मार्क, 80-90% वाल्याला मार्क वाल्याला वाटतं मला काहीतरी डॉक्टर व्हावा किंवा MPSC UPSC परीक्षा देऊन अधिकारी व्हावा. 70 ते 80% वाला त्याला वाटतं इंजिनियर व्हावा, वकील व्हावा. 50 ते 60%, 50 ते 70% BEd DEd शिक्षक व्हावा. त्याच्यानंतर 40 ते 50% त्यांना असं वाटतं ITI त्यांना मार्ग नसतो, ITI डिप्लोमा जी कमी मार्क वाल्याला तेच घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर 40%च्या आतले किंवा नॉन मॅट्रिक हे कोण होतात माहितीये का? आजकाल जे 50% कीर्तनकार आहेत ना, कीर्तनकार, त्यांचे 5-10 अभंग पाठ असतील. कीर्तन बोलायची सवय असते, थोडंसं बोलायला शिका, गायला शिका आणि पोहायला शिका. 3 गोष्टी शिकला तर तुम्ही हा जीवनाचा भवसागर तरुण जाणार आहे. नांदेडचा एक प्राध्यापक आहे, आम्ही 50,000 त्याला कीर्तनाचे देतो. मित्रांनो, कीर्तन त्याच्यासाठी शिका म्हणतोय कारण नॉन मॅट्रिक वालाही आजकाल 25,000 रुपये कीर्तनाचे घेतो. शिक्षकांना महिन्याला मिळत नाही, तेवढे 1-2 तासामध्ये मिळतो. 2 तासातलं 1 तास विठ्ठल विठ्ठल असतं आणि 1 तास अर्ध कीर्तन काहीतरी करायचं असतं. मग तुम्ही महाराज नाही होणार, मला माहिती आहे. कमीत कमी चांगला माणूस होण्यासाठी 2 अभंग पाठ करा. आणि जो नॉन मॅट्रिक असतो त्या महाराजांच्या कोण पाया पडतं? पुढारी मंत्री पाया पडतो, साहेब पाया पडतो,
इंजिनियर पाया पडतो, डॉक्टर, वकील सगळे त्याच्या पाया पडतात, कारण त्याच्यामध्ये फक्त संतांच्या विचाराचं त्या अभंगाचं सामर्थ्य असतं. म्हणून आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करा. हे 2 अभंग पाठ करा. 4 ओळीचा अभंग असतो. तुम्ही शांताबाई जेवढं नाचायला वेळ लागतो ना तेवढ्यात एक अभंग पाठ होतो. शांताबाई, बाबूराव याच्यापेक्षा तुम्ही नाव ऐकली का? मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई यांच्या कविता तुम्हाला, बहिणाबाईंच्या कविता मास्टर डिग्री पर्यंत तुम्हाला अभ्यासाला आहेत. त्या काही फक्त प्रश्नोत्तर लिहून पाठ करून तुम्हाला पास होण्यासाठी नाही, त्यातलं काहीतरी घ्यायचं असतं. बघा, एक मीराबाईचं भजन होतं. मीराबाईचं एक भजन आहे, त्याचा अर्थ सांगाल का कोणी? 1-2 ओळी माझ्या माग म्हणा. जैसी लागी लगन म्हणा. आला 1-2 मुली नुसत्याच गालात हसल्या. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनाम होई म्हणा सांगितले? संतांचा अभंग, एखाद्या अभंगाच्या चांगल्या ओळी डोक्यामध्ये बसल्या, मनामध्ये ठसल्या, तुम्हाला जे चांगली बुद्धी देईल, तुमचं जीवन कधीच भंगवणार नाही. ते मीराबाईच्या 2 वेळ याच्यासाठी ऐकतोय. त्याच्यातून तुम्हाला काय घ्यायचंय? जैसी लागी लगन मेरा हो गई मगन, हो तो हरी 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 गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा? ह्या 2 ओळींचा अर्थ याच्यासाठी ऐकवतोय. जैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती, गोडी निर्माण झाली होती, तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मेरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती, तर तसे तुम्ही जर अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून आणि दुसरा सवरून. मला सांगा, असं होणार आहे का? मला सांगा, तुमच्यातलं मोठं कोणाला व्हायचं पहिलं मला सांगा, हातवर का? मोठं कोणालाच व्हायचं नाही, बारीकच व्हायचंय. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मीराबाईचं भजन, जशी लागी लगन तशी तुम्हाला अभ्यासाची गोडी निर्माण झाली, आणि मेरा हो गई मगन तसे तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला. जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? अय बाळ्या, नाळ्या, शेंबुरताया माग, असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले, बाळ्या घालू का गोळ्या? लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, नाही तर गोळ्या घालीन, असं कोणी म्हणणार आहे का तुम्हाला? जगातले कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु काय शत्रू आहेत, आणि ते शत्रू कुठं बाहेर नाहीत. ते शत्रू कुठं बाहेर नाहीत, तुमच्या आतमध्ये दडले. कोणते शत्रू आहेत ते तुम्हाला मोठं होऊन देणार नाहीत. तुमच्या आतमधला शत्रू सगळ्यात मोठा कोणता? मुळा, आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय सर थोडंसं रागवतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, हे आतले शत्रू पहिले बाहेर काढा, आणि त्यापेक्षाही भयंकर डेंजर महाविघातक असे काय तुमचे दुश्मन आहेत. माहितीये का तुम्हाला? माहिती आहे. आयुष्यात तुम्हाला मोठं होणार नाही, होऊन देणार नाहीत, पण ते तुमचे जानी दुश्मन आहेत. जानी म्हणजे जीवापेक्षाही प्रिय, तुम्हाला फार आवडतात. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून 8 ते 8:30, 9 ते 9:30 तुम्ही त्याच्या पुढे बघून टुळू अभ्यासाचा टाइम गेला, आणि टुळू बघत बसता आणि म्हणता, तुझ्यात जीव रंगला. काय मालिका असतात. काय शिकायचं नका, अभ्यासातला टाइम वेस्ट करू नका. काय मालिका, त्या जर मालिका तुम्ही डोक्यात घेतल्या ना, तर तुमच्या डोक्याचा गोंधळ होईल. काय मालिकेची नाव आहेत? एका मालिकेचं नाव तर इतकं डेंजर आहे, माझ्या नवऱ्याची बायको. मग काय नवऱ्याची बायको बघायची तुम्हाला?
नका बघू, टाइम पास करू नको. अभ्यासाचा टाइम आहे जीवनातला हा तुमच्या. अभ्यासाचा 1 तास टीव्ही मध्ये घालवता आणि ऑटोमॅटिक दुसऱ्या दिवशी सरांना सांगता, सर माझं डोकं दुखत होतं. आणि तुम्ही डोकं कुठे लावलं होतं? नका टाइम. हे तुमचे जानी दुश्मन आहेत, फार आवडतात तुम्हाला, फार आवडतात. आणि दुसरा तुमचा सगळ्यात महत्वाचा जानी दुश्मन म्हणजे बघा, काही तर इतका त्या जानी दुश्मनानं धिंगाणा घातलाय, लहान मुलापासून 1 वर्षाच्या मुलापासून तर पार शेवटच्या वर्गापर्यंत सगळ्यांना आउट करून टाकले. कोणता तो जानी दुश्मन? लहान बाळ जर रडत असलं तर आई काय करते? मोबाईल चालू करून त्याच्या हातामध्ये देते. गेल्या 7 वर्षातल्या प्रत्येक आईनं आपल्या पोराचं भविष्य बर्बाद केलंय. मला सांगा, त्या 1 वर्षाच्या मुलाला मोबाईलची गरज आहे का? मोबाईल म्हणजे खेळणं आहे का? खुळखुळ आहे का? डोक्याचा गोंधळ झाला. त्या लहान मुलाच्या डोळ्याच्या आवरणं एवढी नाजूक असतात आणि त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रखर इफेक्टिव्ह असते. आमच्या सणसवाडीच्या वाघोलीच्या 2-3 मुलांची डोकी आउट झाल्या. 7वीच्या मुलाला हँग झालं पोरग, दवाखान्यात नेलं. स्पेशल दवाखाने निघलेत मोबाईलसाठी. 1000 रुपये फी असते. 20 लाख रुपये घातले तरी ते 7वीतलं पोरग अजून नीट झालं नाही. मग लहान बाळाला एक काम करा, माझ्या व्याख्यानातला एक मुद्दा घ्या. घरात जर आई लहान बाळाच्या हातात सवय असेल ना, आणि आई मोठं दिमागाने सांगते आमच्या पोराला मोबाईल मधलं लय कळतं आणि आमचं पोरग मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवतच नाही, लाज वाटली पाहिजे त्या आईला. बर्बाद केलं 7 वर्षात लहान मुलाचं भविष्य, भारताचं भविष्य बर्बाद केलंय. जीवनामध्ये 3 गुरु असतात. 3 गुरु असतात. पहिला गुरु आई. आणि ह्या आईला त्याचा परिणाम माहित नव्हता. तिला वाटलं बरं झालंय खेळणं निघाले, ह्या मोबाईलचा परिणाम माहित नव्हता. आणि मग त्या आईनं खेळायसाठी मोबाईल दिला पोराच्या हातामध्ये. आणि 7 वर्षाचं पोरग मोबाईल सोडत नाही, त्याला मोबाईलचं व्यसन लागलं. आमच्या वेळेला कुठेतरी 20-25 वर्षाचं पोरग झालं तर तंबाखू, गुटखा, दारू काहीतरी प्यायला शिकायचं. पण पहिल्याच वर्षी मोबाईलचं व्यसन लागले. हे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी एक मार्ग आहे. रविवारचा दिवस सुट्टी असते ना तुम्हाला, रविवार तुमच्या घरामध्ये ते लहान बाळाला किंवा तुमचा बाप चुलता कोणीतरी गांजा, दारू, काहीतरी तंबाखू खात असेल तर आठवड्यातला 1 तास फक्त तुम्ही काढा आणि त्या लहान बाळाला तुमच्या बापाला, चुलत्याला घेऊन मंदिरामध्ये जा. तिथं हरिपाठ चालू असतो का? हरिपाठाला घेऊन जा. बघा, त्याचा 1 तास त्या बाळाचा मोबाईल सुटेल, बापाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. आणि तिथं काय नसतं, हरिपाठामध्ये काय म्हणतात, तिथं काय होतं? तिथं देव असतो का मंदिरामध्ये? देव नसतो, पण आपल्यातच देव निर्माण होतो. बघा, त्या बाजूला, दोन्ही बाजूला माणसं उभी असतात. एका बाजूला म्हणतात तो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दुसऱ्या बाजूला म्हणतो पुण्याची गणना कोण वगैरे, असोनी संसारी जीव हे वगैरे, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. एका बाजूला एक म्हणत असतो, दुसऱ्या बाजूला दुसरं वाक्य म्हणत असताना ती जी 10-15 माणसं असतात ना, त्यांच्या डोक्यामध्ये जीवनातल्या कोणत्याही कडकटी, संसारातल्या कोणत्याही अडचणी, कोणत्याही समस्या नसतात. त्यांच्या डोक्यामध्ये एवढाच विचार असतो, आता पुढे काय म्हणायचं, त्याच्या पुढे काय आहे. आणि मग त्यावेळेला काय होतं माहितीये का? त्यावेळेला त्या माणसाचं मन, बुद्धी, चित्त स्थिर, एकाग्र, पवित्र, शांत होतं. आणि म्हणजे त्याच्यातच देव निर्माण होतो. देवाची संख्या किती आहे? देव कुठे आहे? ना रावोळी ना देवळी ना कोण त्या विटेवर. विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव, तुम्हीच खरे देव आहात. देवाची संख्या किती कोटी आहे बाई? किती? 33. सांग बरं 33 देवांचे नाव उठून. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे वगैरे काहीतरी संकल्पना असावी. पण आजही माझ्या मते आपल्या भारतामध्ये 33 कोटी देव आहेत. फक्त भारतामध्ये 33 कोटी देव आहेत. भारताची लोकसंख्या किती कोटी पोहोचली? किती कोटी आहे लोकसंख्या? 140 कोटीच्या वर पोहोचले असताना त्यामधले 33 कोटी देव आहेत. आणि ते कोणते आहेत माहितीये का? भाई माहितीये का तुला? नाही माहिती? माहितीये तुला? तुझे आहे तुझं पाशी काकेत कळसा गावाला म्हणे आहे का नाही? शाळेत तुला शिकली का नाही? कुठे कोणते देव आहेत 33 कोटी माहित आहे? नाही माहिती? 140 कोटी पैकी आपल्या देशातली सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. ती कोणती? तर बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत. बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत ते निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे
जे निष्पाप असे विद्यार्थी आहेत ना, तुम्हीच खरे देव आहात आणि तुमची सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. तुम्ही 33 कोटी विद्यार्थी, तुम्हीच खरे देव आहात आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या वारकरी साहित्य परिषदेचा हा छोटासा प्रयत्न, ज्ञानी यांचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्या हे रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. देव ईश्वर म्हणजे काय असतं? आत्मा हाच परमेश्वर. पण तो कोणता आत्मा? जोपर्यंत तुम्ही पवित्र असाल, तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार येणार नाही, तो आत्मा. तर मला सांगा, मी काय सांगत होतो रे मागून 3 नंबर? मी एका गावामध्ये अख्खं रामायण सांगितलं आणि बघितलं ते मागचं पोरग शेजारच्याला मारत होतं. मी त्याला विचारलं, ए भाऊ, मी रामायण सांगितलं, अख्खं रामायण सांगितलं, कोणता अस्त्र वापरून रावणाला मारलं सांगितलं, आता मला सांग, ए मागून 3 नंबर, रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो मी नाही मारलं. आता तू काय रावणाला मारणार? तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण कुठे तुला सापडणार आहे? तर तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष आहे शिक्षण, आणि ते लक्ष तुमच्या लक्षावर ठेवा. नाहीतर मोठाल्या पोरांचं वेगळंच लक्ष, ती शाळेत काय बोलतंय ऐकत नाही, ते फक्त बघतोय आपल्याला कोणी काय बघतोय का काय. आणि कोणी जर एखाद्या मुलीने बघितलं तर ते मनातच म्हणतोय मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तू आमदार होणार नाही बाळा, बिगर लग्नाचा राहशील. म्हणून आता तुझं लक्ष फक्त अभ्यासाकडे राहू दे. म्हणून तुमचं लक्ष बघा. तुम्हाला गुरु द्रोणाचार्य माहिती आहे? द्रोणाचार्यांचा एक शिष्य होता दुर्योधन. ते गुरूंना नेहमी म्हणायचं, गुरुदेव तुम्ही काय त्या अर्जुनाला चांगलं म्हणता, त्याला ग्रेड देता, त्याला शाबाशी देता, मला कधी चांगलं म्हणतच नाही. मुलांनो, गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात असं होतं का? एकाला शिकवतात मागलेलं नाही होतं का? सगळे विद्यार्थी सारखे असतात. त्या गुरु द्रोणाचार्यांनी त्या दुःशासनाच्या, दुर्योधनाच्या शंकेचं निरसन करण्यासाठी दोघांना एका झाडावर जवळ नेलं. झाडावर एक पक्षी बसला होता आणि त्यांना दोघांनाही सांगितलं, त्या पक्ष्याचा डोळा तुमच्याकडे असलेल्या धनुष्यातून बाण मारून अचूक परीक्षेत करायचा आहे. फक्त पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. पहिलं दुर्योधनाला बोलावलं आणि सांगितलं, त्या पक्षाचा डोळा छेद करायचा आहे. धनुष्यातून बाण मारण्यापूर्वी फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. नीट पहा आणि सांग तुला काय दिसतं. त्यावेळेला दुर्योधनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतात, पानं दिसतात, पक्षी बसला दिसतो, पलीकडे आकाश दिसतं, असं उत्तर देऊन मग त्यानं नेम मारला. त्याचा बाण कुठेतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं, सांग बाण मारण्यापूर्वी तुला काय काय दिसतं. त्यावेळेला अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त काय दिसतं? काय दिसतं? त्या पक्षाचा डोळा दिसतो. मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो. त्याचं लक्ष होता पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तुमचं लक्ष आहे शिक्षण. त्या शिक्षणाऐवजी तुम्हाला टीव्ही, मोबाईल, डीजे आणि पाटलांचा बैलगाडा. मुलांनो, हे काही बघू नका. पहिलं तुमचं करिअर करा, त्याच वेळेला तुमचं 27व्या वर्षी शुभमंगल होईल ही खात्री देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि तुमचा दुसरा जाणे दुश्मन, तो तर फार डेंजर. आता सांगितलं, त्या लहान बाळाच्या हातातला मोबाईल काढा आणि मोठी मुलं त्या मोबाईल मधलं चांगलं बघत नाहीत आणि त्या मोबाईल मध्ये फसवणूक होते. त्याच्यामध्ये हे म्हणतात, हे खेळा ना, हे घ्या ना, तुम्हाला 1 कोटीचं बक्षीस लागलंय. असं काही लागत नसतं. ते तुम्ही पाहूच नका, डोकावूच नका. नाहीतर माणूस म्हणते बक्षीस लागले आणि मग तो हे करतो, त्या उचको सुद्धा नका. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, मोबाईल. आणि त्या मोबाईलचं तर याड इतकं लागलंय काय पोरींना. आमच्या शेजारी एक पोरगी, ती पोरगी काय करायची, बापाला काय कळत नाही, बाप काम करून कष्ट करून 9 वाजता झोपला काही गोधडीत मोबाईल घ्यायची आणि तिचं ट्रिंग सुरू, गोधडीत मोबाईल. आता काय एक गाणं होतं बघा, तिला इतका मोबाईल, चालताना बोलताना कुठं जाताना मोबाईल सोडतच नव्हती. ते एका पिक्चर मधलं गाणं होतं. तसं तिला इतकं त्या मोबाईलचं येड लागलं की कुठं निघाली, शाळेत निघाली आणि मोबाईल चालता बोलता हातातच. आणि मग काय झालं, चालताना बोलताना मोबाईल हिच्या हातात, झोपेतही सपनातही हेडफोन हिच्या काना. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली.
आई म्हणली काय ग ठमी आज शाळा नाही का? आणि मग ठमी म्हणती याड लागलं रे याड, इतकं मोबाईल त्याड नको. तर मोबाईल सगळ्यात डेंजर आहे मुलींनो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 25% ऍक्सिडेंट सुरुवातीला मोबाईलमुळे झाले. 50% मुलींचे ऍक्सिडेंट, मुलींची बर्बादी फक्त मोबाईलमुळे होते. आता 10वीच्या मुली आहेत, तुझ्या कॉलेजला जाल, पुण्याला जाल, एकच मोबाईलचा तुम्हाला परिणाम सांगतो. मला माहितीये वेळ झालेला आहे, तुम्हाला कंटाळा आलेला आहे. आलाय का? ती पलीकडली 2-4 कंटाळा आलाय का? कारण 5 वाजेपर्यंत चालणार आहे. 5 वाजेपर्यंत चालेल का? मग ठीक आहे, काय अडचण नाही, सरांना सुट्टी देतो सगळ्यांना. तर ती पोरगी एका मुलीला इतकं, पण ती एक गरीबाची पोरगी. सत्य घटना सांगतोय. पेरणे फाट्याची मुलगी, ती 10वी झाली, पुण्याला गेली, वाघोलीच्या एका कॉलेजला गेली, 12वी झाली, 13वी झाली, FY TY ला पोचली. आणि त्या पोरीला तिच्या बापानं साधा मोबाईल दिला होता, एवढा असतो बघा, 700 रुपयाचा गट्टू. ही 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुलीला मोबाईल दिला. ती मुलगी मोबाईल चार्जिंग करायला जायची. चार्जिंग करायला गेल्यावर तिथं जो पंटर बसवला असतो ना, लव जिहादच्या नावाखाली आपल्या मुलींना फसवण्यासाठी एक जमात आहे. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर मोबाईल शॉपी असतात 2-3 बाजूला, त्यातली एखादी तरी ह्या जमातीची असते. आणि ती पोरगी मोबाईल चार्जिंग करायला गेल्यावर तो पोराला त्याचा नंबर कळला. आणि तो पंटर असतो, त्याला 20,000 महिना दिला जातो, मोटरसायकल दिली जाते. सर वेळ वगैरे नाही ना काही? मोटरसायकल दिली जाते, शायनिंग करतो. आणि मग ती पोरगी तिथं गेल्यावर तो नेमका हेरतो यातली कोणती पोरगी साधी भोळी आहे आणि मग कोणती पोरगी पटण्याजोगी आहे. त्या मुलीला तो पुढल्या वेळेला बोलण्याचा प्रयत्न करतो. कोणतं गाव तुझं? त्याला कळतं. पुढच्या वेळेला अजून पुढली स्टेप घेतो आणि त्याच्या पुढच्या वेळेला पुढचं पाऊल टाकतो. आणि त्या मुलीला म्हणतो, आज फार सुंदर दिसतेस, आज फार मॅचिंग ड्रेस घातलाय. आणि सुंदर दिसतेस म्हणल्यावर ती फसते आणि हसते, तिथंच फसते. आणि मग पुढल्या वेळेला तो पुढली स्टेप घेतो आणि म्हणतो, अरे काय तू TY पर्यंत पोहोचली, एवढी हँडसम, एवढी देखणी, एवढी ब्रिलियंट, एवढी सुंदर, आणि एवढा गट्टू मोबाईल वापरतेस. त्यावेळेला ती मुलगी म्हणते, माझ्या बापाची ऐपत नाही, त्यानं दिलाय तो मला इनप आहे, पुरेसा आहे मला. परंतु तो मुलगा त्या मुलीला फसवायचा असतो. तो म्हणतो, जग चंद्रावर चाललंय, तू कुठे आहेस? तुझ्यासारख्या देखण्या हँडसम सुंदर मुलीला कसला मोबाईल पाहिजे, अँड्रॉइड? ती म्हणती, माझ्या बापाची ऐपत नाही. तो म्हणतो, मग मी देतो ना म्हणल्यावर तिच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो. परंतु ती नको म्हणते, नको. तुम्हाला माहितीये, रामायण मी तुम्हाला सांगितलं. आता रामायणामध्ये असं एक पात्र होतं, सीता होती, पाहिली ना तुम्ही? सीता वनवासात होती आणि वनवासात असल्यावर सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून बसले असताना तिने जाताना समोरून एक शायनिंग चकाकणार हरण पाहिलं. आणि ती रामाला म्हटली, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी. पाहिले का रामायण तुम्ही? पाहिले ना? हरणाच्या कातड्याची चोळी हवे. आता मला सांगा, त्या जंगलामध्ये वनवासामध्ये 14 वर्ष घालवायची होती, त्या हरणाच्या कातड्याच्या चोळीची त्याला गरज होती का? होती गरज जंगलामध्ये? तसं त्या मुलीला गरज नव्हती. पण त्या सीतेच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. ती रामाला म्हणली, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवे. रामाला वाटलं, अरे एवढे राजवैभव त्यागोर आपल्या बरोबर जंगलात आले, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? रामानं धनुष्यबाण उचललं आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमाग पळाला. आता ते हरिण मायावी होतं. मारीच नावाच्या रावणाच्या वामानं रूप घेतलं होतं. झाडाच्या आड अदृश्य झाल्यावर त्यानं ठरल्याप्रमाणे रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो आवाज सीतेनं ऐकला. सीता लक्ष्मणला म्हणली, भाऊजी धावा, त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणल्यावर लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. सीतेचा विश्वास बसला नाही. ती लक्ष्मणाला म्हणाली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं या मुलीला काय पाहिजे? म्हणजे तुम्हाला असं वाटतं सीता लक्ष्मणला म्हणली, तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी तुमच्या बस? लक्ष्मण म्हणला, बस माते जातो. त्याने धनुष्यबाण उचलला. सीतेच्या रक्षणाची जबाबदारी लक्ष्मणावर होते. परंतु तो बाहेर गेला. परंतु परत मागं फिरला आणि परत मागं फिरल्यावर त्या झोपडीच्या बाहेर सगळी गोल अशी एक रेषा आखली. त्या रेषेला काय नाव? त्या रेषेचं काय? मला ऐकू येत नाही, 70 चालू झाले, जरा मोठ्याने सांगा. काय? लक्ष्मण रेषा. बरोबर. ती लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण आणि महाभारत सगळं बिघडतं. लक्ष्मण रेषेचा अर्थ कळलाय ना?
ती लक्ष्मण रेषा असते ती रेषा आखली आणि तोही गेला ठरल्याप्रमाणे तोही झाडाच्या आड अदृश्य झाला आणि त्यावेळेला रावणानं आपलं भिक्षेकराचा वेध घेतला झोपडीच्या बाहेर आला आणि त्या रेषेच्या बाहेर त्याला रेषेचं सामर्थ्य माहित होतं लांबूनच त्यानं आरोळे दिले ओम तत्सत भिक्षान देही भिक्षा वाढ माय तो लांबूनच म्हटला आणि लांबूनच त्यानं आरोळे दिल्यावर सीतेनं ऐकलं आणि आपल्या दारामध्ये जो गोसावी आलाय भिक्षेकरी आलाय त्याला काहीतरी वाढणं ही आपली भारतीय संस्कृती कंदमुळे फुळे काहीतरी आतमध्ये असेल ती आतमध्ये सीता गेली ती हातामध्ये घेतली आणि अनावधानानं चांगल्या कामासाठी तो गोसावी लांब उभा होता त्यानं ती लक्ष्मण रेषा ओलांडली आणि त्याला भिक्षा वाढली जशी भिक्षा वाढली तसे रावणानं आपलं अकराळ विक्राळ रूप धारण केलं आणि मग त्याला उचललं आणि कुठं घेऊन गेला देहू आळंदी पंढरपूरला कुठं घेऊन गेला कुठं लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन वठवली मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यावेळेला शोध घेऊ इच्छिणारा उड्डाण करू शकणारा हनुमान उपलब्ध होता पण आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही म्हणून मुलींनी आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही कारण आणि त्यावेळेचा राम वेगळा होता आजकालचा राम पण लय अवलादी झालाय तो म्हणाल तिला लय शायनिंगची चोळी लागत होते जाऊ द्या ब्यात गेले सीता गेली गीता मिळेल म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची आणि त्यावेळेला सीतेला जसं उचललं उड्डाण केलं त्यावेळेला जटायू नावाचा पक्षी होता त्या जटायू नावाच्या पक्षानं रावणावर झडप घातली आपला जीव जाईपर्यंत लढला परंतु वाचवण्याचा प्रयत्न केला मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही तो एक पिक्चर पाहिलाय का त्या पिक्चर मध्ये एक अक्का येते कन्नड अक्का आणि त्या मुलीला वाचवते कोणता पिक्चर होता तो 2-2 वेळा बघितलाय तुम्ही नाही बघितला माहिती जाऊ द्या बरं मी काय सांगत होतो त्या गिधाडानं त्या जटायूनं आपला प्राण दिला तरी सीतेला वाचवता आलं नाही मुलींनो आजकाल बघा एखाद्याला जर कोणत्या रावणानं पळवलं तर त्या रावणापासून कोणताही जटायू शोधायला प्राण द्यायला येणार नाही त्यावेळेला जटायू जर जाऊ द्या 5-7 गुंडानं एखाद्या बघा त्या आरचीला अडवलं होतं ना 5-7 गुंडानं ती डेरिंग बाज अक्का समोर आली हेड कार्ड मार ओटा मार काहीतरी गडबड केली आणि त्या गुंडांना पळवलं पण मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो तो आजकाल जटायू नाही ती डेरिंग बाज अक्का सुद्धा मध्ये पडत नाही कोण मोठा पुढारी बोक्का सुद्धा मध्ये पडणार नाही कारण का तर त्या गुंडापासून आपल्याला मार खावा लागेल पोलीस स्टेशन कोर्टामध्ये साक्ष द्यावा लागेल म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची तुम्ही पेपरला वाचता लहान मुलीवर अत्याचार होतो बॅड टच गुड टच तुम्हाला शिकवलं जातं तुम्हाला सगळं कळतं परंतु तुमच्या मनामध्ये आयुष्यामध्ये त्या सीतेसारखा मोह उत्पन्न होऊन देऊ नका तसा त्या मुलीला मोह उत्पन्न झाला तो म्हणला मी तुला देतो ना अँड्रॉइडचा मोबाईल आणि मग तिला मनामध्ये मोह उत्पन्न झाला पण तिचं मन दोन्ही बाजूला झुकत होतं पण तो म्हटला मला माझ्या बरोबर पुण्याला चल मी तुला घेऊन देतो पण ती म्हटली नको तिचं मन मानत नव्हतं 1-2 मन असतात एक मन म्हणत होतं पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता एक मन म्हणत होतं जायचं पण दुसरं मन म्हणत होतं नको मला तुझी भीती वाटते आणि मग भीती वाटते म्हणल्यावर तो म्हटला सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का तिचा भरोसा सोनूचा नव्हताच परंतु तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता अँड्रॉइडचा मोबाईल मिळणार आणि मग परंतु तिनं परत शंका काढली आणि तो मोबाईल माझ्या बापाला कळलं तर तो म्हणला तुझ्या बापाला कसं कळल तुझा बाप तिथं शेतामध्ये कुठतरी कंपनीमध्ये कष्ट करत असेल घामाच्या धारा घात असेल रक्ताचं पाणी हाडाची काळ करत असेल तुला शिकवण्यासाठी पैसा करण्यासाठी घाम घालत असेल त्याला कसं कळल म्हणजे त्याला पटलं खरंच बापाला नाही कळणार आणि मग ती त्याच्याबरोबर जायला तयार झाली वाघोलीची कॉलेज मधली मुलगी पेरण्या फाट्याला राहणारी पुण्यामध्ये गेली त्या मुलानं 20,000 रुपये नेले होते तुम्हाला गणित येते ना 29 पाडा म्हणून दाखवा
टाळ्या वाजवायला तुमच्यासाठीच. सर मी बऱ्याच शाळेमध्ये पोरांना पाडे येत नाहीत, त्या कॉल्क्युलेटरमुळे ना डोकं त्यांनी चालवायचं बंद केलंय. पण तुम्ही पाडे यायलाच पाहिजेत, कारण गणित मी 11वीला असताना, माझ्या वेळेला 11वी होती, नवीन शिक्षक आला होता एक आमचा मेडगुले, नाथाजी मेडगुले सर, आणि त्यांना गणित आवडत होती. त्यावेळेस मी त्यांना गणित सोडून देत होतो. माझं गणित पक्क आहे. त्याने 20,000 रुपये नेलं, 20,000 रुपये नेलं. पोरगी पुण्याला घेऊन गेला, मोठ्या दुकानामध्ये शॉपिंग केलं, 18,000चा मोबाईल घेतला. आता मला सांगा किती उरले? 2,000. आता पोरगी पुण्याला नेली म्हटल्यावर त्याला काही खायला घ्यायला पाहिजे. आणि मग त्यानं मोठं एवाना वडापाव खायची अवकात नव्हती त्याची, पण 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला, 1,800 रुपये बिल आलं. आता सांगा किती उरले? आता यायला 40, 80 रुपये लागत होते. पुण्यापासून बसचं तिकीट कॉर्पोरेशनहून 80 रुपये लागत होते. आता त्याने शहाणं बनायचं ना, मागे यायचं ना गपचीप, पण त्यानं अजून भाव खायचा त्या पोरीवर प्रयत्न केला. त्या पोरीच्या पुढे छाती काढून म्हटलं, आईस्क्रीम खाओगी? मग ती पण म्हणली हा हा. बोंबाले 180 रुपये गेले. आता किती उरले? आणि यायला किती लागत होते? मग प्रश्नचिन्ह होतं मनामध्ये, प्रश्न होता, दुःख होतं, वेदना होती. त्या मुलीला दाखवू शकत नव्हता. आता जायचा कसं हाच मनामध्ये प्रश्न होता. आणि याच मनातल्या प्रश्नचिन्हाला घेऊन तोंडावर उष्ण अवसान आणून तो हॉटेलच्या पायऱ्या उतरू लागला. आणि पायऱ्या उतरू लागल्यावर आता 20 रुपये खिशात 80 जायला लागतात. नेमका प्रश्न, पण त्याच वेळेला शेवटच्या पायरीवर खाली उतरला. आणि त्याच वेळेला त्याच्याच वयाचा पिंजारलेल्या केसाचा एक तरुण समोर आला. आणि त्यानं हात पसरला आणि म्हटला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. त्यानं पाहिलं, तो म्हणला 20 रुपये का क्या करेगा? 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो आपल्या हिरोला म्हणतो, देख लैला, भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हणतो, वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी ह्या मोबाईल मुळे भिकारी होत चालली. एका घरामध्ये 4-4, 8-8 मोबाईल, एकाचं 400-500 रुपये बिल येतं. 2-3 हजार रुपये आम्ही मोबाईलचं बिल भरतो. 99% 99 पॉईंट सगळी लोक भिकारी होत चालली. आणि फक्त 7 लोक श्रीमंत चाललेत. कोणती माहितीये? वोडाफोन, एअरटेल, अदानी, अंबानी, अजून रिलायन्स, आयडिया. काय आयडिया काढली त्यांनी, एक वायर खाऊन दिली आणि म्हणतात जिओ. ठार मारायला लागले. प्रत्येक जण भिकारी होत चाललाय. आता फक्त 100% भिकाऱ्याला उपयोग आहे. पंढरपूरला, काशीला जे आपले लोक काशी करायला जातात ना, आणि तिथं ह्या घाटावरला भिकारी त्या घाटावरल्या भिकाऱ्याला फोन करतो, अरे भैया इधर 7-8 गाडी आई, बहुत गिराईक आया, इधर भगते आओ. आणि मग ते धंद्यासाठी फक्त भिकाऱ्याला 100% उपयोग, बाकी आपल्याला काही उपयोग नाही. परंतु आपण त्यांची भरती करतोय. एक जण इतका गैरवापर करतोय. मोबाईल फक्त गरज म्हणून निर्माण झाली होती. आपण लहान बाळाला मोबाईल देतोय, मधल्याला देतोय, रातचं गोदडी घेऊन झोपतोय. मोबाईलचा गैरवापर चाला. मोबाईल 50% चांगला आहे, पण जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार. नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या भारताचं भविष्य तुम्ही आहात. म्हणून जे चांगलं तेवढंच घ्या, वाईट ते सोडून द्या. आणि मग ज्या वेळेला तो 20 रुपये मागतोय म्हणल्यावर, याला भिकारी 20 रुपये मागतोय म्हणल्यावर याला उदार करण्याचा अवतार असा भासून त्यानं खिशामध्ये हात घातला. 20 रुपयाची एकच नोट उरली होती. ती नोट अशी फडकवली आणि त्याच्या हातामध्ये दिली. तशी त्याच्या हातामध्ये दिली तसं त्या गावचा पेरणे फाट्याचा पोलीस पाटील वाळके आणि त्याचे सहकारी त्या हॉटेलच्या बाहेर कॉन्ट्रॅक्टदाराला घेऊन पोहोचले होते. त्यांनी पाहिलं ही मुलगी गरीबाची इथं 5 स्टार हॉटेलमध्ये कशाला आली. त्यानं पाहिलं आणि त्या मुलीला विचारलं, इथं कशी म्हणल्यावर त्या मुलीनं इकडं तिकडं पाहिलं. त्या मुलाकडे हात केला. त्या मुलानं पाहिलं 2 कार्यकर्ते विचारतायत. आणि ते मुलगा जे 90-120च्या स्पीडनं पळालं, अफगाणिस्तान, तुर्कस्तान कुठं गेलं. आज 7 वर्ष ती मोबाईल शॉपी बंद आहे. मुलींनो, सत्य घटना आहे. मुलींनी आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारे, आणि तुम्हाला धोका कोणती, खळग्याचा रस्ता आहे, सगळीकडे वनवा भडकलाय, आग लागली, जंगल पेटलंय, आणि तो वनवा तुमच्याकडे येतोय. बघा, घरामध्ये हरणी आहे, हरणी आतमध्ये आहे, पाडसं बाहेर खेळतायत. आपण हरणी अशी समजूया, हरणी म्हणजे आई, आणि पाडसं म्हणजे तुम्ही.
दोन पाडसं असतात. हरणी आतमध्ये असते, टीव्ही मध्ये व्यस्त असते, कामामध्ये व्यस्त असते, आणि ती बाहेर पाडसं मोबाईल घेऊन बाहेर दरवाजामध्ये बसले असतात. आग भडकावर आलाय, सगळीकडून भडका होत चाललाय. ती आग जवळ जवळ येत चालली आहे, आणि जवळ जवळ ती आग येत असताना ती दोन पाडसं बाहेर जी खेळतायत हरणीची, ती भस्मसात होणार आहेत. आणि मला सांगा, त्याच वेळेला त्या आगीमधून, तिकडच्या ज्या समाजा प्रदूषणाच्या आगीमधून वाघ येतो. वाघ, तो वाघ त्यानं पाहिलं की दोन पाडसं बाहेरच आहेत, अंगणामध्ये आहेत. ते पाडसाकडे तो वाघ झेपावणार आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, प्रश्नाचं उत्तर देईल त्याला मी बक्षीस देणार आहे. पुस्तक 33 कोटी देव हे माझ्या कविता संग्रहाचं पुस्तक आहे, आणि पत्रकार हे माझंच पुस्तक आहे, एकांकिका संग्रह. ती पाडसं, वाघ येतो, त्या आगीमधून एक वाघ येतो, आणि तो वाघांनी ती पाडसं पाहिली. त्या वाघ त्या पाडसावर झेप घेणार आहे. पाडसावर वाघ झेप घेणार आहे. आणि त्याच वेळेला बाजूच्या झाडाआडून एक शिकाऱ्यानं पाहिलं की पाडसं बाहेर खेळतायत. या शिकारी नेम धरतो त्या पाडसावर. आता मला सांगा, तिकून वनवा येतोय, आगीचा भडका आलाय. तिकून जो भडका आहे त्या भडक्यामध्ये पाडसं जळणार आहेत. त्याच्या अगोदर त्या वाघानं झेप घ्यायला निघालाय, आणि तिकून शिकाऱ्यानं बाण रोखलाय. ती पाडसं कशी वाचणार आहेत? सांगा, कोणी उत्तर माहित आहे का? कशी वाचणार आहेत? दोन पाडसं आहेत, आतमध्ये हरणी आहे. त्या हरण्याला माहित नाही पाडसं बाहेर आहेत, आणि सगळीकडून वनवा आलाय. त्या वनवा जवळ जवळ आल्यावर त्या आगीमध्ये ती पाडसं भस्मसात होणार आहे. आग जवळ आल्यावर त्याच्या अगोदरच तो वाघोबा आगीतून आलाय. तो भुकेला, त्याने पाहिलं काही दोन पाडसं आहेत, त्यांच्यावर झडप घालून त्यांचा खात्मा करावा. आणि त्याच वेळेला तो शिकारी टपलेला आहे. अरे, या पाडसांची शिकार केली तर आपला बऱ्याच दिवसांचा प्रश्न मिटेल. याचं उत्तर सांगू शकता? ती पाडसं कशी वाचणार आहेत? वाघ झडप घालतोय, पाडसं आहेत ना बाहेर, हरणीची पाडसं आहेत. वाघाने पाहिलं, वाघ पाहिलं का जांबूतला वाघ बाहेरचा माणूस उचलून नेतो, तर ती बारकी पाडसं आहेत. अरे, जाळाच्या होरपळ्यामुळे तो वाघ बाहेर पडला. एवढं प्रदूषण झालंय, त्या प्रदूषणातून, धुराड्यातून तो वाघ बाहेर पडलाय, आणि तो भुकेलेला आहे. आता त्याला खायचंय. ही समोर जे पाडसं आहेत, ही पाडसं त्याला भस्मसात गिळून टाकायचे आहेत. त्याचं भागणार आहे, त्याची भूक भागणार आहे. पण जाऊ द्या, आगीचा भडका झालाय, धूर सगळीकडून उडालाय. मी त्याचं उत्तर सांगतो, अर्ध उत्तर सांगतो, अर्ध परत तुम्ही सांगायचंय. त्याच वेळेला आगीचा धूर झालाय, ढग जमलाय, आणि सोसाट्याचा वारा सुटलाय. वारा घोंगत आलाय. विजांचा कडकडाट झाला, आणि तो वादळ वारा, विजांच्या कडकडामध्ये पाऊस पडला, आणि त्या पावसानं ती आग विझली. आणि तो पाऊस पडत असताना, विजांचा कडकडाट ज्या वेळेस होतो ना, त्यावेळेस जो शिकारी बाण मारत असतो ना, त्या शिकाऱ्याचा हात त्या कडकडामुळे व्हायबल होतो, आणि व्हायबल झालेला हात त्यावेळेला जो वाघोबा झडप घालत असतो, त्या वाघावर नेमका तो बाण लागतो. त्या बाणानं वाघोबा मरतो, वरल्या विजेनं शिकारी मरतो, आणि पाऊस सुरू झाला ना, त्यानं आग अख्खी विझते. आता मला सांगा, हा शिकारी कोणता? अर्ध उत्तर सांगितले मी तुम्हाला. हा शिकारी कोणता? हा वाघोबा कोणता? हा पाऊस कोणता? हा विजा कोणत्या? सांगा, आहे का माहिती? पण जाऊ द्या, मी तुम्हाला पहिलं सांगितलं, तुम्ही कसे वाचणार आहात. जो 2 अभंग पाठ करील त्याच्यामध्ये संस्कार निर्माण होतील. 2 अभंग पाठ करील, अवघाचे संसार सुखाचा करीन, किंवा कांदामुळे भाजी, याच्या संस्कार होतील. ज्यावेळी विजांचा कडकडाट होतो ना, त्यावेळेस सोसाट्याचा वारा सुटतो. तो सोसाट्याचा वारा म्हणजे परमार्थाच्या सोसाट्याचा वारा सुटतो. अध्यात्माच्या विजांचा कडकडाट होतो, आणि संस्काराचा पाऊस पडतो. ज्यावेळी संस्काराचा पाऊस तुमच्यावर पडेल, त्यावेळेलाच सर्वत्र तुम्ही वाचणार आहात, अन्यथा तुम्ही भस्मसात होणार आहात. मला सांगा, वाघोबा कोणता आणि शिकारी कोणता? शिकार तुमची करण्यासाठी बघा, 2-4 मुलं आहेत, टुकार मुलं आहेत, बाहेर आहे, श्रीमंताचे आहेत, आणि मग काहीतरी व्यसन असतात, शाळा सोडली असते, बेकार इकडे तिकडे भटकत असतात, आणि तो म्हणतो, अरे, मोठ्याचं पोरगा आहे, याला जर मी बिघडवलं तर या माझी बऱ्याच दिवसाची सोय होईल. तो त्याची शिकार करण्यासाठी, म्हणजे त्याला बिघडवण्यासाठी टपलेला असतो. आणि वाघोबा कोणता? तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हिरो पाहिली, ती जाहिरात करतात, विमल खाऊ ना, कमल खाऊ ना,
जंगली रम्य भाई, तो अनेक प्रकारची व्यसन आहे, दारू गांजा हे सगळे वाघ तुमची शिकार करण्यासाठी टपलेले आहेत, तुम्हाला खाण्यासाठी टपलेले आहेत. म्हणून यांच्यातून वाचायचं असेल फक्त तुमच्याजवळ संस्कार हवेत. संस्काराचा पाऊस पडण्यासाठी फक्त संतांचे आणि शिवरायांचे विचार तुम्हाला चालू शकतात. मग एवढीच तुम्हाला हे देतो. आता मला सांगा, तुम्ही एखादा अभंग कोणी म्हणून दाखवते का? तुम्हाला अभंगाची ज्यावेळेला गोडी लागेल ना, ते गाणे बघा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. याच्यासाठी टाळ्या वाजव. पहिला आलाय त्याने डेअरिंग केलं. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, धन्यवाद. मला सांगा, याच्यात चाली वगैरे चांगली वाटली ना? अहो डीजेचं गाणं काय चाली असतात त्याच्या? शांताबाई, बाबूराव, आवाज वाढव डीजे. मग याच्या चाली चांगल्या नसतात, एकच वर्ष टिकतं तरी ते तुम्ही डोक्यामध्ये घेता. आणि संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, त्याच्यामध्ये ओव्या, पदे, दोहे, श्लोक, गवळण, भारुड अनेक प्रकार आहेत. याचा अर्थही चांगला आहे. एकनाथ महाराजांचे अभंग याचा अर्थ इतका चांगला आहे. कबीर महाराजांचे दोहे याचा अर्थ इतका चांगला आहे, ते तुम्ही डोक्यात घेत नाही. आणि तुमच्या डोक्यामध्ये मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई येत नाही. ती शांताबाई, बाबूराव काढून 2 अभंग वर्षातून पाठ करा, तुमचं जीवन कधीच भंगवणार नाही. कबीर महाराजांचा एक अभंग आहे, पेट भरा बाका, म्हणजे वित्त भर पोट्यासाठी मराठीत अभंग आहे. मागे म्हणाल का तुम्ही? फक्त बोलो राम 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 सीताराम, म्हणजे माग कोरस म्हणा. पेट बडावा का पेट बडावा का म्हणा. सबको लगा दिया धोखा, हे पेट बडावा का. देख फकीरा देख सन्यासी, घर घर मांगे टुकड़ा, एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. देख फकीरा देख सन्यासी, घर घर मांगे टुकड़ा, एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, ये पेट बड़ा का. बोलो राम 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 सीताराम.
बोलो श्याम 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 राधे श्याम। कहत कबीरा सुन भाई साधु इस दुनिया से यारा, भला विचारा पशु पंखी वही पेट ने घेरा। कहत कबीरा सुन भाई साधू सब दुनिया से प्यारा। त्या सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगला असतो तो तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही, फक्त जे चांगलं तेवढं डोक्यामध्ये घ्या। मित्रांनो 1.5 तास झालेला आहे, तुम्हाला कंटाळा आलेला आहे, परत कधी योगायोगानं आलं तर येईल, कारण कोणत्याही गोष्टीची परिसीमा असते। या मुली कंटाळलेल्या आहेत, मुलं चुळबुळ करायला लागलेली आहेत। आता तुम्ही कबूल केलं होतं 5 वाजेपर्यंत थांबाल, परंतु 1.5 तासामध्ये कंटाळला, म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, आयुष्यामध्ये कोणत्याही लोभाला मोहाला प्रलोभनाला बळी करू नका, रस्ता फार खराब आहे, खात खळगे आहेत, आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल, आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते, जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो, जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो, जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं, आणि या मनाला ब्रेक लावण्याचं काम फक्त संतांचे विचार आणि शिवरायांचे विचार करतात। म्हणून एवढंच जाता जाता सांगतो, आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिक्का इतका डिग्र्या कमी पडतील, हसा इतका आनंद कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा फासा निखरून पडेल। परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, विठ्ठलाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल। बस जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले, एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल। त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काव्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुस्तक कोणीच उत्तर दिलं नाही, कोणाला पाहिजे का नको पुस्तक? बरं एक सोपा प्रश्न, तुम्ही हुशार आहे, तुमच्या स्मरणशक्तीचा प्रश्न विचारतो। एक फेमस पिक्चर संपलेलं आहे, पण पुस्तकं द्यायचे मला। तो फेमस पिक्चर निघाला होता, काय त्या पिक्चरचं नाव? याड लागलं मधला, हा। त्या आता फक्त मुलांनी त्या हिरोच्या जोडीदारांची नावं सांगायची आणि मुलींनी त्या हिरोईनच्या मैत्रिणीचं नाव सांगायचं, त्यांना पुस्तक मिळणार आहे। वर या, पटकन या, मला पुस्तक पाहिजे, दोघे या, एक मुलगी एक मुलगा, वर येऊन सांगायचं, पटकन या, पुस्तक मिळणार आहे। सांग सर, कोण सांगतं माहितीये का? दोन्हींची बरं का, दोन्ही मित्रांची नाव, हिरोची मित्राची आणि त्या हिरोईनची तिच्या मैत्रिणीचं। पटकन यावर, कारण वेळ संपत आला, या सांग ना। हिरोईनच्या मैत्रिणीचं नाव होतं यास्मिन। बर, आता उभे राहा। मुलगा पिक्चर बघितलंच नाही का तुम्ही? या पटकन या, पटकन, वेळ संपत आला, तुम्ही टाइम होतोय। एक जण या, कारण तो पिक्चर तुम्ही पाहिलाय, 2 वेळा पाहिलाय। बरं, मी येऊ का? एकच पुस्तक देणार आहे मुलीला, फक्त हा जोड प्रश्न आहे का? येते का कोणी? पटकन सर, पटकन या, आले ते एक जण या, ज्याला येते ते दोन्ही नावावर का बघा, याच्यासाठी अर्ध्या टाळ्या बर का, अर्ध्या। चल स्मरणशक्ती किती आहे पोरांची बघायचं फक्त। हा, काय सलीम, हा सलीम म्हणतोय बरं का, याच्यासाठी अर्ध्या टाळ्या वाजव, दोघांसाठी फक्त अर्ध्या। आता हा अर्धा प्रश्न होता, त्याला एक जोड प्रश्न आहे, असा आहे का ज्यांनी आपल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली,
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना सूत्र खचले. अवघे अनर्थ त्या अविद्येने झाले. आणि ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि ज्यांनी आपल्या देशाची घटना लिहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्रांची नावं काय बघा. नाही बघा, ही बिमारी आहे सर. जे गरजेचं आहे ना, आता लागण्याचं सध्याचं तुला काय देणं धरायचं आहे. बरं, एक एक आपण पाठ करा तुम्ही. आता पुस्तक नाही देतो मला. कुणाला येत असेल तर त्याला सांगा उत्तर. त्या कुणाला येत आहे का उत्तर? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मानसपुत्राचं नाव बघा. मोठी शोकांतिका आहे सर. आपली जी पिढी व्हायबल व्हायला लागली ना, खरं तर आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा 15 ची पिढी हुशार आहे. पण भानगड झाली आहे ती जरा जास्त हुशार आहे. जे चांगलं ते डोक्यात घेत नाही. आणि तो साल्या लागला काय बेणं धरायचं तुम्हाला. त्याच्या मुलाचं नाव होतं यशवंत. तुम्हाला यशवंत व्हायचं असेल तर थोडा मोठ्यांचा इतिहास वाचा. छत्रपतीचा, आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेचा. सावित्रीबाई फुलेच्या जयंतीला तुम्ही भाषण करता. एक वाक्य शेवट. काय भाषण करता? आम्ही सावित्रीच्या मुली. सावित्रीच्या मुली भाषणात ऐकलं असेल ना, आम्ही सावित्रीच्या मुली. आता मला सांगा, हात वर करा, कोणाचं नाव सावित्री आहे का? नाही ठेवलं जात. सावित्री कुणाचं नाव काय? तुमची नावं काय? ती एक जाहिरात होती. वॉशिंग पावडर निर्मा, रेखा, हेमा, जया आणि पात्रा. जया पात्रा. मग जे सर गरजेचं आहे मुलांना शिकवा. त्यांना सांगा सर तुम्ही शिकवताय, तुमची शाळा आदर्श आहे, नंबर आहे, मला सगळं मान्य आहे. परंतु काय झालंय, तुम्हाला पगारापेक्षा तुम्ही जास्त शिकवायचं आहे हे मला मान्य आहे. त्याशिवाय शाळा अशी होऊ शकत नाही. परंतु सर तुम्ही दूध घेता, आपल्या घरी दूध घेताना आपण बघतो 1 लिटर मध्ये 2 माप टाकतो गवळी. आणि 2 माप टाकताना आपलं लक्ष असतं हा भरून टाकतोय का काय, अर्ध टाकतोय, तो भरूनच टाकत असतो. तरीही त्याला वाटतं थोडस सांडले म्हणल्यावर एक वरचं माप टाकतो. आणि ते वरचं माप टाकल्यावर आपल्याला समाधान वाटतं, अरे आजीने जास्त वरचं माप टाकलंय. सर तुम्ही ते वरचं माप यांना संस्काराचं टाका. संस्काराचा पाऊस पाडा, तरच ही पिढी वाचेल. नाहीतर वाघोबा, शिकारी आणि वादळ, सामाजिक प्रदूषण भयानक झालंय. धन्यवाद. विद्यार्थ्यांना अवगत होईल त्या पद्धतीने खरोखरच कशाची गरज आहे हा विषय अतिशय तुम्ही छान निवडला. आणि विद्यार्थ्यांचं चांगल्या पद्धतीने कोलॅबोरेटिंग केले, त्यांना मार्गदर्शन केले. निश्चितपणे या सर्व प्रोग्रामाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल आणि त्यातून ते बरेचसे काय घेतील. शब्द आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याच्या वतीने हार्दिक असा आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी संपल्याची जबाबदारी. पुस्तक ठेवा लायब्ररीला. श्री अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या शाळेत झालेले 1.5 तासाचं व्याख्यान आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे. धन्यवाद.